तिथून सर्व फोटो स्कॅन केले, लॅमिनेटेड केले आणि ते प्रदर्शन गडकरीमध्ये बनवलं. एवढं सोपं. ते पण नाही, असं नाही तसं नाही, भिंतीवर नाही टाकलं, प्रोफेशनली स्टँड आणून लॅम्पवाले त्या आर्ट गॅलरीमध्ये भरवतात त्याप्रमाणे. आणि एवढं प्रसिद्ध झालं होतं, टाईम्सवाले सगळे येऊन गेले, फोटो बिटो घेऊन गेले. करणाऱ्याचं नाव नाही टाकलं, पण नका देऊ माझं माझं नाव नाही, बाबांचं नाव, बाबासाहेबांचं नाव, बरोबर. माझे फक्त कार्यशैली पोचवण्याचं काम लोकांपर्यंत. तुमचं काम अतिशय उत्तम आहे. सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य लोक पुस्तकं वाचत नाही, पुस्तकं वाचत नाही, त्याऐवजी तुम्ही ज्या प्रकारे त्याचं जीवनपण मांडलं की बाबासाहेबांच्या शिक्षणावस्थेपासून, बाबासाहेबांच्या कॉलेजच्या दशेपासून, अगदी बाबासाहेब बॅरेजच्या पर्यंत तर संसदेपासून, त्याद्वारे मला वाटतं सर्वसामान्य माणसाला सहजरित्या ते समजतं. आणि विशेष म्हणजे हे झालं, पण दुसरं प्रदर्शन कुठे असेल, टाऊन हॉल कुठे आलं, कोर्ट नाका, जिल्हाधिकारी, तिथे जे प्रदर्शन लावलं ती पण न्यूज झाली एकदम मोठी. सगळं कलेक्टर ऑफिस झाडून बघून गेलं, सगळं पोलीस डिपार्टमेंट झाडून बघितलं गेलं, पोलीस कमिशनर आले, एकनाथ शिंदे योगायोगाने आले पालकमंत्री असताना. रवी आणि तुझे बाबा आहेत ते कोण आहे, ते ठाणे ओळखतं, तुमच्यावर मारामारी झाली. अरे मला अॅट्रॉसिटीमध्ये आतमध्ये पाठवलं ती आठवण आवर्जून एकनाथ शिंदेने दाखवले. रवी तुझे वडील सॉलिड आहेत म्हणे, ज्याला माझ्यासारख्या माणसाला उचलून आलं तर उचलून अॅट्रॉसिटीमध्ये आतमध्ये उचललं तर म्हणे, पण त्यांनी सोडवलं. नाही, पण एक गोष्ट खरंच म्हणजे प्रकर्षानं सांगावं लागेल, मला वाटतं ही आपली पहिलीच भेट, परंतु सांगू शिंदे साहेबांचं जे काम होतं, जे कार्य होतं, आणि त्या पावलावरती पाऊल ठेवून आपण जे काम करता, आय रिअली प्राऊड ऑफ यू. बाबांचा तुम्हाला सांगतो मी, मला सार्थ अभिमान. ते हॉस्पिटल होणार, त्यांचं बुद्धिवार होणार, आणि त्या बुद्धिवाराच्या जागेत जो बाबासाहेबांचा म्हणजे आधी बाबांचा जो मित्र होता कांतीलाल मनोजचा, तो काहीतरी बाबासाहेबांनी घुसखोरी करायला जागा नावावर करायचा प्रयत्न करता, त्याला रस्ता दाखवला काय म्हणतात. म्हटलं बाबा गेले याचा अर्थ ते जागा तुझी होईल, असेल ना, तो समजा ट्रस्ट